हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे ऑल इन वन कॉर्नरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द 9th इंग्लिश ॲक्टिव्हिटी नंबर 37. द टायटल ऑफ द ॲक्टिव्हिटी नंबर 37 इज इंटरव्यू पीपल. The learning outcome is interviews people by asking questions based on their profession. तर जे 2-3 दिवस झाले आपण तेच बघत आहोत. इंटरव्ह्यू पीपल या ज्या 2-3 ॲक्टिव्हिटी आहे त्या सेम ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे एकाच बेसवर आधारित आहे. याचे ऑब्जेक्टिव्स आहेत खाली: टू हेल्प लर्नर्स टू लर्न अँड नो मोर अबाउट पीपल्स प्रोफेशन, encourage the learners to frame simple and short questions, develop intonation and tone of learner, use appropriate vocabulary, use language very politely, more exposure to language. हे तुमचे ऑब्जेक्टिव्ज आहेत ॲक्टिव्हिटी 37चे. त्यानंतर instruction for teachers: form a pair of two students, encourage them to ask question and answer it in proper tone, encourage them to frame a question short and sweet, मेक द लर्नर्स अवेअर टू यूज प्रॉपर वोकॅब्युलरी. तर जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते मागच्या 2 दिवसापासून सारखेच आहे, तर ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करत कारण ते तुम्हाला माहिती आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स: फ्रेम शॉर्ट क्वेश्चन्स रिलेटेड टू द प्रोफेशन, यूज लँग्वेज मॉडरेटली, कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन, बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली, फ्रेम 10 क्वेश्चन्स अँड आस्क पोलाइटली. तर हे तुमचे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आहे तुमची लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे: स्टुडंट इज गोइंग टू टेक ॲन इंटरव्ह्यू ऑफ फेमस रायटर चेतन भगत. ही फॉलोज अबाउट स्टेप्स इन इट. तर तुम्ही काल एका एका सायंटिस्टची मुलाखत घेतली लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये, नंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये आय थिंक तुम्ही पोलीस ऑफिसर घेतले, तर आज तुम्हाला एका फेमस रायटर चेतन भगतचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. चला तर मग आपण बघूया लर्निंग ॲक्टिव्हिटी. So in the learning activity, student is going to take an interview of famous writer Chetan Bhagat. He follows above steps in it. तर तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत ते तुम्ही त्यात फॉलो करायच्या. तुम्ही आधी सर्वप्रथम काय करणार? वेलकम द रायटर, आस्क 10 क्वेश्चन्स. तुम्ही त्यांना 10 प्रश्न विचारणार आणि प्रॉपर कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड्स, आणि इंटरव्ह्यूचा शेवट एका कन्क्लुजनने करणार विथ थँकिंग वर्ड्स. तर तुम्हाला इथे 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत, आपण 1 by 1 रीड करूया. तर फर्स्ट आहे: व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेकअप रायटिंग ॲज अ करिअर. म्हणजे काय मोटिवेशन आहे की तुम्ही हे जे रायटिंग आहे ते ॲज अ करिअर म्हणून चूज केलं. व्हॉट नॉवेल्स हॅव रिटन अप टू द डेट. सर, यू चेंज द ट्रेंड ऑफ नॉवेल अँड मेड देम शॉर्ट ऑफ अराउंड 110 to 120 पेजेस. व्हॉट इज युअर आयडिया बिहाइंड these? Which of your novels are adapted for the movie? What difficulties did you face initially in this profession? Which novels are you working presently on? Where do you get idea or themes of novels from? Question number 8. Which awards have received for your work till the date? Question 9. You have presented different youth accepting challenges in life. He is charged with positivity and energy. What message would you like to offer to young generation of India? And the last question, what would be your message for upcoming writers? तर हे तुम्हाला जे 10 क्वेश्चन्स दिलेले आहे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये, जर सपोज तुम्ही एखाद्या म्हणजे फेमस रायटर चेतन भगतचा इंटरव्ह्यू घेतात तर तुम्ही हे 10 क्वेश्चन्स त्यांना विचारू शकतात. आणि हे 10 क्वेश्चन्स विचारल्यानंतर शेवटी ते कन्क्लुजनसुद्धा दिलेलं आहे. सर, इट्स अवर प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर्ड व्हॅल्युएबल ओपिनियन्स. वी आर इन्स्पायर्ड बाय द वे यू हॅव शोन टू अवर यंगस्टर्स. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड विश यू सक्सेस इन युअर फ्युचर वर्क. थँक यू व्हेरी मच फॉर बिंग हिअर. तर हे झालं तुमचं कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड्स. त्यानंतर आहे तुमची सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. तर सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये जे तुम्हाला लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांचे सायंटिस्ट कसे उत्तर देईल हे दिलेलं आहे. तर सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये बघूया आपण. स्टुडंट आस्क, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करिअर? सो चेतन भगत सेड, सी, इनिशियली आय वॉज फॉन्ड ऑफ रायटिंग शॉर्ट पीसेस. लेटर आय वेंट इन बँकिंग बट इट डिडंट इंटरेस्ट मी ॲट ऑल. I always felt that I was not made up for that profession. It never presented me thrilled life. So I decided to turn back to writing, which always interested me.
It gave me opportunity to show my talent by exchanging my ideas with youngsters and it worked by the grace of God. तर ही तुमची सॉल ॲक्टिव्हिटी होती. सॉल ॲक्टिव्हिटीमध्ये जे तुमचं कन्व्हर्सेशन आहे ते कंप्लीट करायचं होतं. बट आय थिंक तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या टीचरने जर तुम्हाला सॉल ॲक्टिव्हिटी लिहायला सांगितली असेल तर आपण हे पुढच्या व्हिडिओपासून सॉल ॲक्टिव्हिटीमधील जे कन्व्हर्सेशन आहे ते कंप्लीट करणार. तसं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तिथं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले नाही की कंप्लीट करा वगैरे. तर आपण या व्हिडिओमध्ये सॉल ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार नाही. आपण डिरेक्टली प्रॅक्टिस सेक्शनकडे वळूया. Practice section, there are 4 points. First, encourage learners to take interview of bank officer residing in their area. तर प्रॅक्टिस सेक्शनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की एक जो बँक ऑफिसर आहे जो तुमच्या एरियामध्ये राहतो त्याचा इंटरव्ह्यू घ्या. आस्क स्टुडंट टू प्रिपेअर 10 to 15 क्वेश्चन्स अबाउट हिज वर्क अँड करिअर. म्हणजे 10 ते 15 क्वेश्चन्स तुम्हाला त्यांना विचारायचे आहे. मेक स्टुडंट्स अवेअर ऑफ युजिंग पार्लिमेंटरी लँग्वेज. आस्क स्टुडंट्स टू टॉक टू देअर पॅरेंट्स अबाउट देअर प्रोफेशन अँड करिअर. तर हे जे तुम्हाला पार्लिमेंटरी लँग्वेज यूज करायची आणि तुमच्या पॅरेंट्ससोबत त्यांच्या प्रोफेशन आणि करिअरविषयी डिस्कशन करायचे. ही झाली तुमची प्रॅक्टिस सेक्शन. तर त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. तर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवराईट टीचर अँड आस्क हिम क्वेश्चन्स अबाउट हिज प्रोफेशन अँड करिअर. तर म्हणजेच काय तुमचा एक तुम्हाला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तुम्हाला तुमच्या फेवराईट टीचरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यांना कोणते प्रश्न विचारायचे त्यांच्या प्रोफेशन आणि करिअरविषयी. म्हणजेच सिम्पली इन शॉर्ट भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला तुमच्या फेवरेट टीचरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर प्रॅक्टिस सेक्शन तुम्ही लिहू शकता. जर तुम्हाला तुमच्या टीचर्सने स्कूल टीचरने सांगितलेलं असेल की प्रॅक्टिस सेक्शनसुद्धा लिहायचं तर तुम्ही लिहू शकतात. आपण एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी बघूया. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आपण नोटबुकमध्ये लिहायची कारण तिथं इन्स्ट्रक्शनच दिलेले आहे की टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवराईट टीचर अँड आस्क हिम क्वेश्चन्स अबाउट हिज प्रोफेशन अँड करिअर. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील इंटरव्ह्यूसाठीचे क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इन्स्पायर्ड यू टू बी अ टीचर. क्वेश्चन सेकंड हॅव यू एव्हर थॉट अबाउट अ डिफरंट करिअर. Question 3, how many years of college did you need to go through? Question 4, what is the best part about your job? Question 5, what is the worst part of your job? Question 6, what do you hope to achieve by being a teacher? Question 7, did you want to this career as a kid? Why or why not? Question 8, what were your childhood dreams? Question 9, how long have you been teaching? Question 10, have you always enjoyed reading? Question 11, what message would you like to give us? तर in this way you have to interview your favorite teacher. तर अशा प्रकारे तुम्ही इंटरव्ह्यू घेताना हे जे 10-12 क्वेश्चन्स आहेत ते विचारू शकतात आणि अजून तुम्ही तुमच्या मनाची क्वेश्चनसुद्धा त्यात ॲड करू शकतात. तर हा झाला तुमचा इंटरव्ह्यू आणि त्यानंतर जे शेवटी कन्क्लुजन असते विथ थँकिंग वर्ड्स ते सुद्धा मी इथे दिलेले आहे. तर ते आपण बघूया. कन्क्लुजन. इट्स माय प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर युअर ओपिनियन्स. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग हिअर. तर हे झालं तुमचं कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड्स. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फेवराईट टीचरचा इंटरव्ह्यू घेऊ शकतात. तर नोटबुकमध्ये तुम्हाला हे इंटरव्ह्यू लिहायचा आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यानंतर आहे तुमचं इव्हॅल्युएशन सेक्शन. फर्स्ट आहे ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स यूज ऑफ लँग्वेज अँड व्होकॅब्युलरी. ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स ॲटिट्यूड अँड पॉझिटिव्हिटी. ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स क्वेश्चन्स फ्रेमिंग अँड ॲक्युरसी. तर हे सुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची गरज नाही. इव्हॅल्युएशन सेक्शनसाठी फक्त टीचरसाठी आहे ते की ऑब्झर्व करायचं स्टुडंटचा जो यूज ऑफ लँग्वेज आहे, शब्दार्थ कसे यूज करतात, त्यानंतर त्यांचे ॲटिट्यूड पॉझिटिव्हिटी ते चेक करा. त्यानंतर जे प्रश्न विचारतात त्यांची ॲक्युरसी कशी आहे, त्यांनी कसा सिक्वेन्स केलेला आहे हे ऑब्झर्वेशन करायचे टीचरसाठी. सो तुम्हाला नोटबुकमध्ये इव्हॅल्युएशन सेक्शन लिहायचं नाही. त्यानंतर आहे दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट QR कोड.
तर हा सुद्धा ब्लँक आहे, तर तुम्हाला कोणताही दीक्षा व्हिडिओ किंवा ई कंटेंट QR कोड दिलेला नाही. तर हे सुद्धा तुम्हाला वहीमध्ये काही लिहायची गरज नाही, कारण काही दिलेलंच नाही, कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायचा नाही. अँड लास्ट आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. मी काय घेतलं, काय शिकली. तर फर्स्ट आहे चूजिंग ॲप्रोप्रिएट वोकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन्स फॉर मॅन ऑफ ऑनर. पॉईंट 2 क्वेश्चन फ्रेमिंग स्किल. पॉईंट 3 टेकिंग अप इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन फॉर अवर ब्राईट फ्युचर. पॉईंट 4 टू बिगिन अँड एंड अवर टॉक विथ अ पॉझिटिव्ह नोट. तर तुम्ही आज काय काय शिकले ते दिलेलं आहे इथं, की तुम्ही जी वोकॅब्युलरी आहे, एक्सप्रेशन आहे, ते तुम्ही जे ॲप्रोप्रिएटली चूजिंग केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जे क्वेश्चन फ्रेमिंग स्किल आहे ते तुमचं आज गेन झालं. त्यानंतर जे तुमचं इन्स्पिरेशन आहे, मोटिवेशन आहे, कशासाठी, तर तुमच्या ब्राईट फ्युचरसाठी ते तुम्ही घेतलं. आणि त्यानंतर जर तुम्ही संवाद साधतात, कन्व्हर्सेशन करतात, तर ते पॉझिटिव्ह नोटने त्याची सुरुवात कशी करायची, एंड कशी करायची, हे आज तुम्ही ॲक्टिव्हिटी नंबर 37मध्ये शिकलात. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इतर वर्गमित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याची हेल्प होईल. आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे की नाही, याचं कंटेंट कसं वाटतं हे नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी सुद्धा तुमच्या कमेंट्स थ्रू इन्स्पायर होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकन जरूर प्रेस करा, जेणेकरून ज्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज आहे ते मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा ते तुम्हाला नोटिफाय होतील. तर अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी नंबर 37 कंप्लीट झालेली आहे. थँक्यू.